गाईज वेलकम टू माय चॅनल. माझं नाव धनश्री बाजारे आहे आणि बघू शकता मी रेडी होऊन निघाले गार्डनमध्ये. आमच्या इथं खूप सुंदर असं निसर्गमय गार्डन आहे. चला तर मग आता मी इथून चालत चालत निघाली आहे. आमच्या बिल्डिंगच्या खाली येऊन आता इथं मी सरळ सरळ रोडने चालत चालत तुम्ही बघू शकता. इतकी खूप सुंदर वाटते संध्याकाळच्या वेळेला आणि आता मी चालत निघाली. भेटूया पुढे. तर गाईज हे आहे लोणावळा गार्डन सिटी इथलं गार्डन. मी इथे लोणावळा गार्डन सिटीमध्ये राहते आहे आणि तुम्ही बघू शकता बोर्डवरती पण लोणावळा गार्डन सिटी असं लिहिलेलं आहे. ॲक्च्युली सर्कलच्या लेफ्ट साईडने आहे. सो आता आम्हाला ना इथलं सर्कल पूर्ण क्रॉस करून टर्न घेऊन मग पलीकडे जावं लागेल. तुम्ही बघू शकता त्याच्या आजूबाजूला खूप सुंदर अशी फुलं लावलेत आणि हे ढग खरंच खूप सुंदर दिसतात. हे बघा खरंच अतिशय सुंदर आणि हा आहे गार्डनचा एंट्रन्स. इथे आम्ही एंटर करतोय गार्डन मध्ये. गाईज हे गार्डनचं एंट्रन्स आहे. खूप सुंदर असं गार्डन आहे. तुम्ही बघू शकता गाईज. आम्ही एंटर केले गार्डन मध्ये. ॲरो पण दाखवले. हा आहे इथला फाउंटन. खूप सुंदर वाटतो. पाण्याच्या मध्ये असा फाउंटन आहे आणि खूप सुंदर छोटे छोटे बाउल्स मेन्शन केले. त्याच्यामध्ये खाली लाइटिंग सुद्धा लावलेली आहे आणि ते खरंच खूप सुंदर दिसते. बघा खूप सुंदर असं पाणी आहे. जास्त खोल सुद्धा नाही आहे पण खरंच चांगलं आहे. सुंदर वाटतं बघायला. एंटर केल्या पाण्याचा पॉन्ड आहे. त्याच्यामध्येच फाउंटन आहे. तर काहीच मी माझ्या राऊंडला सुरुवात करत आहे. आता गार्डनमध्ये मी राऊंड मारण्यासाठी रोड येते. खूप सुंदर असं निसर्गरम्य गार्डन आहे. बरीच ऑडियन्स येते. बरीच पब्लिक असतात राऊंड मारण्यासाठी. काही छोट्या पोरांपासून मोठ्या पोरापर्यंत बायकांपर्यंत सगळीजण इथे राऊंड मारायला जाते. बघा किती सुंदर असं मोठं असं गार्डन आहे आणि इथे फुलं स्टार्ट झालेली. कलरफुल फुलं गाईस. तुम्ही बघा पुढे खूप कलरफुल आहे. मी सगळं तुम्हाला दाखवते आहे कारण काही गार्डन खरंच खूप जास्त सुंदर आहे. मला यायचं असेल तर तुम्ही मला पिन करा किंवा DM करा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला नक्की याचा ॲड्रेस येईल. कसं यायचंय, कुठे यायचंय ते बघत राहा पुढे. तर काही इथे खूप सुंदर असं मार्बलचे कठडे आहे. ते सिटिंग एरिया म्हणून आणि खूप मोठं आहे. जेवढं सर्कल तेवढं पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही परत स्टार्ट झालेलो आहोत. आता आम्ही पूर्ण मोठा वॉक घेणार आहे गार्डनचा. तुम्ही बघू शकता खरंच खूप सुंदर लाइटिंग आहे. सर्कल मोठा आहे. चालायला सुद्धा खूप मस्त गार्डन आहे. तुम्ही नक्की या इथे वॉकसाठी किंवा विजिट देऊ शकता. आता इथे पुढे एरिया इथे पण सेटिंगसाठी टेबल टाकणार आहेत. खूप सुंदर एरिया हा पण आहे. अजून काम चालू आहे बट लवकरच तुमच्या सेवेत हे सुद्धा असेल. इथे बसायला खूप मस्त आहे गाईज. चला तर मग आता आपण पुढे जाऊया चालायला. बघा इथे गार्डन सुद्धा आहे. खूप सुंदर असं गार्डन आहे. छोट्या पोरांसाठी किती छोटे पोरं खेळत आहेत आणि इथे काही जण इनडोअर ऍक्टिव्हिटीज करत आहेत आणि इथे गार्डन आहे. झोका आहे. घसरगुंडी आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. छोट्या पोरांच्या ऍक्टिव्हिटीज होत हा आणि आता इथून आम्ही पुढे जात आहोत.
असं वाटत असेल की मी एकटी वॉकला आले तर नाही, ही माझी मावशी काका आणि ही माझी मोठी सिस्टर आहे, जिच्या बरोबर आम्ही या गार्डन मध्ये वॉक करायला आलो. हे आहेत माझी मावशी आणि काका. असेच चाललेत गार्डन मध्ये, यांच्यासोबतच मी सुद्धा म्हटलं आज एक राऊंड मारून यावा. आणि असं मी रोजच येतो राऊंड मारायला, पण फॅमिली सोबत राऊंड मारणं फिरणं बाहेर खरंच खूप आवडतं. आमची फॅमिली पण खरंच खूप सुंदर आहे की आमच्या सोबत जिथे म्हणेल तिथे यायला तयार होते, फिरायला तयार होतो आम्ही. असंच म्हणलं काहीतरी एक्सप्लोर करायचं होतं म्हणून आम्ही हे जवळचा सुंदर हा जिम एरिया आहे ऍक्च्युली, जिथे आम्ही एक्सरसाइज करायला आलो होतो. आणि आमची एक्सरसाइज अशा प्रकारे कंटिन्यू झालेली आहे. तुम्ही बघू शकता पुढे आता सगळ्या एक्सरसाइज ट्राय केल्यात आम्ही इथल्या. खरंच खूप मस्त असं आहे. दिवसभरात काही एक्सरसाइज करायला टाइम भेटतो नाही भेटतो, पण आम्ही इथे सगळ्या ऍक्टिव्हिटीज ट्राय केल्या त्या एक्सरसाइजच्या. तर तुम्ही पुढे बघू शकता. तर काही आता संध्याकाळ पडायला सुरुवात झालेली आहे. आता अंधारले कमी झालं. लेक्चरचा टाइम होत असतो, सो आता आम्ही परत रिटर्न जायचं ठरवलं. आणि तुम्ही बघा आता हळूहळू सनसेट पण खूप सुंदर वाटतोय. बघू शकतो आता संध्याकाळ व्हायला लागली आहे गाईस. तर आम्ही आता परत रिटर्न घरी निघालो. भेटूया आता पुढे व्लॉग घरी मध्ये पण गेल्यानंतर अशा प्रकारे अंधार झालेला आहे. तर आता इथून मस्त सुंदर असं निसर्गमय रम्य आस्वाद घेऊन आम्ही परत रिटर्न बॅक निघालोय. हाच एंट्रन्स होता आणि इथूनच परत एक्झिट आहे. सो आम्ही आता परत या एक्झिट पाशी आलेलो आहोत आणि चाललोय आता परत रिटर्न घरी, कारण की आता संध्याकाळ व्हायला लागली आहे, घरात काम सुद्धा असतात. सो चला आता आपण भेटूया पुढे. दिसतंय तर मी खाल्लेले होते घरी अशा प्रकारे चहा रेडी होता. म्हटलं चहा पिऊन मस्त सुंदर असे मी खाली उतरले. तर आज चंद्र पूर्ण आले, कारण उद्या पौर्णिमा असल्यामुळे मी चंद्र